स्नो पडतो इकडे. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी चालली आहे बेलापूरला. तर थंबनेल बघून गाईज तुम्हाला तर माहितीच आहे की आपला आजचा हा ब्लॉग इमॅजिकाचा राहणार आहे. गाईज बेलापूरवरून आम्ही बसने पनवेलला जाणार होतो, बट आम्ही 10 मिनटं लेट पोचलो इथे. त्याच्यामुळे आता बसने नाही तर आम्ही ट्रेनने जाणार आहोत. तर बघूयात आता पुढला ब्लॉग कसा राहतो आहे, कंटिन्यू करूयात. गाईज हा बघा, हा इकडे ना बेलापूर मेट्रो स्टेशन आहे. इकडे आत्ताच मेट्रो चालू झाली, तर हा बेलापूर मेट्रो स्टेशन आहे. ह्याच्याने सुद्धा आपण एकदा ट्रॅव्हल नक्की करू. सो गाईज आता आमची बस तर मिस झाली, तर आता आम्ही ट्रेनने जाणार आहोत. तर त्याच्या आधी थोडं इथे नाश्ता करून घेते. गाईज तर आता वाजले आहेत सकाळचे 8:30 आणि आमचा प्लॅन ए जो की आम्ही बसने जाणार होतो तो तर कॅन्सल झाला बिकॉज आम्ही 10 मिनटं लेट पोचलो. तर आता आमचा प्लॅन बी की आम्ही ट्रेनने पनवेलला जाणार आहोत. तर बघूयात. गाईज आता झाले आहेत 8:42 आणि ट्रेनसुद्धा आलेली आहे. तर आता आम्ही 15 ते 20 मिनटामध्ये पनवेलला पोहोचू. गाईज आता झाले आहेत 8:58 आणि आम्ही पनवेल स्टेशनला पोचलेलो आहोत. गाईज तर आता आम्ही पनवेलवरून शेअरिंग इकोने खोपोलीला चाललो. डायरेक्ट गाईज हे बघा, आम्ही आता चाललो आहे आणि रस्त्यात एक मोठा खूप सुंदर शिवमंदिर दिसलं आम्हाला. गाईज तर कालपासून खूप जास्त पाऊस पडतोय, त्याच्यामुळे असं वातावरण झालं आहे. आम्ही सकाळी 6 वाजता घरातून निघणार होतो, बट पावसामुळे प्लॅन कॅन्सल केला होता. तर 8 वाजता पाऊस कमी झाला, त्याच्यामुळे मग आम्ही 8 वाजता घरातून निघालो. तर आता पनवेलवरून इकोने खोपोलीला पोहोचले आणि आता इथून पुढे इमॅजिकाला जाणार आहोत. तर बघूयात पूर्ण ब्लॉग. गाईज तर आमची एक फ्रेंड खोपोलीलाच राहते, त्याच्यामुळे तिचा दादा आता आम्हाला ड्रॉप करायला आला आहे. खोपोली शिलफाट्यावरून अरे विसरलो रिटर्न खोपोली फाट्यावरून बोलले ना तू? हा, खोपोली फाट्यावरून. तर आम्हाला सासगावची जत्रा भेटली, मोठी जत्रा भरलंय नाही, रात्री भरल. रात्री यायला लागेल. फायनली आता 5 मिनिटात पोहोचणार आहोत. हे बघा इकडे हा इथे आहे. आता पोहोचलो आहोत. बघूयात पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर आता इथे आलो, आतमध्ये एंट्री झाली, बॅग चेक झाले. तर आमचे ट्रायपॉड आम्हाला आतमध्ये न्यायला अलाउड नाही करत आहेत शूटिंग साठी. तर आता दुसरे फ्रेंड्स तिकीट काढायला गेले आहेत. बघूयात आता पुढे कसं काय व्हिडिओ काढायचं. ब्लॉग तर आपण पूर्ण कंटिन्यू करणारच आहोत. बघूयात पूर्ण ब्लॉग. इथे डॉगी भेटलं मला, क्यूट आहे जाम. नाही चावणार तो. पहिले वॉटर पार्कला, त्याच्यानंतर ते स्नो पार्कला जाणार आहोत. त्यासाठी कवर आहेत पण काय. तर आता इथून ही बस लागलेली आहे. तर ही बस आता आम्हाला वॉटर पार्कपर्यंत ड्रॉप करणार आहे. गाईज हा बघा, इथे ना हा वॉटर पार्कचा सर्व राईड्सचा मॅप आहे इथे. वेव्ह चालू झालाय.
मी ना लाईफमध्ये फर्स्ट टाईम एवढी मोठी राईड केली असेल. खूप खतरनाक होती, खूप मजा आली आणि मेन म्हणजे ना आम्ही एन्जॉय करत होता आणि पाऊससुद्धा पडत होता. खूप भारी वाटत होता, खूप मजा आली गाईस. बघा तुम्ही फक्त आता ही राईड किती भारी आहे, एक नंबर. समजा आयफोन आणायला पाहिजे जर परत ना पाठव गेली. थोडे राईड्स करून झालेत आणि आता वाजलेत 2. माझे फ्रेंड्स गेम खेळतायत, भेटते का? राईड्स करून झाले, आता जेवायला चाललोय आम्ही. आणि हे बघा इकडे व्ह्यू किती भारी. इथे थोडं काम चालू आहे, तुम्हाला दाखवते. वरतून ना पूर्ण व्ह्यू दिसते. वाव गाईस, हे बघा इकडे ना अजून नवीन राईड्सचं काम चालू आहे. गाईज हे बघा इथे ना जेवायला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे आणि ते सुद्धा 400 रुपीजमध्ये आपण अनलिमिटेड जेवू शकतो. तर आता हे बघा जेवणाचे मेनू दाखवते मी तुम्हाला. गाईज खूप छान जेवण होता आणि आता आमचं जेवण झालेलं आहे. आणि हे बघा आम्ही जिथे जेवलो ना तिथून बाजूला वेवपूलचा एवढा सुंदर व्ह्यू दिसत होता. सो आता जेवण झालेलं आहे आणि मोठ्या राईड्ससुद्धा चालू झालेल्या आहेत. तर आता आम्ही चाललो मोठ्या राईड्स करायला. तर बघूयात पुढला ब्लॉग. गाईज या सर्व राईड्समध्ये ना आम्ही डबल गेलो होतो, खूप मजा आली. गाईज ह्या राईडमध्ये मी आता सेकंड टाईम चालले. आवाज आला आले आई शपथ उलटी गेली ती उलटी गेली ती नाही गेली माझी होती. हां परफेक्ट. गाईज हे बघा 5 वाजलेत आणि 5 हा क्लोजिंग टाईम आहे. तरीसुद्धा आमची लास्ट राईड झाली होती लेझी पूलची. तर आता आम्ही ना तरीसुद्धा लेझी पूलमध्ये चाललो. गाईज आता 6:21 झालेत आणि आम्ही आता स्नो पार्कला जायला रेडी झालेलो आहोत. वॉटर पार्कमधून निघालो बाहेर. गाईज खूप एन्जॉय केली. आता 6:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहेत स्नो पार्कला. आपला ट्रायपॉड घ्यायचा आहे, तिथे गेला ना बाहेर. हा खूप जास्त गर्दी आहे. आता बसने जाणार आहोत, बसला जायसाठी गर्दी आहे. भेटेल का आपल्याला स्नो पार्क? स्नो पार्क ना, स्नो वर्ल्ड, स्नो पार्क. आणि शो पण असतो कोणता तरी, पण मला नाही वाटत बघायला भेटेल कारण की आम्हाला खूप लेट झाला आणि स्नो पार्कला जायचंय. गाईज ही बस ना पिक आणि ड्रॉप करायला असते. तर आता बस पण आली. खूप जास्त एन्जॉय केला, स्नो पार्कला. हा खूप डेंजर वाल्या फर्स्ट टाइम राईड केल्या. आता स्नो पार्कला चाललो. ऑलरेडी लेट झाला आम्हाला. पोचलोय स्नो पार्कला. फायनली स्नो पार्कला पोचलो आम्ही. हे बघ पार्टी थीम. आता स्नो पार्कला एन्जॉय करायचंय, नंतर घरी जायचं. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. आम्हाला वाटलं ही एंट्री आहे, पण नाही, ही एक्झिट आहे. तर आता एंट्री शोधतोय. ऑलरेडी खूप लेट झालाय. एक काम करू मग, एक कोणता करू? ते ना बाहेर बॅग ठेवायला लागतं आपला जो काही सामान आहे तो. आणि आतमध्ये फोन अलाउड नसतो. जर आपल्याला फोन न्यायचा असेल तर 100 रुपीज पे करायला लागतात. तर आता आम्ही ती प्रोसेस करते आणि मग एंट्री करणार आहोत. लॉकर विकत घेतोय बॅगा ठेवायला. खूप जास्त सामान आहे. स्नो मॅजिक. हो
गाईज आता आम्ही ना स्नो पार्क मध्ये चाललोय, बट इथे 7 वाजता आता एक भारी शो असतो, मस्त रॅली वगैरे निघते डिझनी पार्कची थीम. बट आता आम्ही चाललोय स्नो पार्क मध्ये आणि ह्या शोचा टाइम पण 7 आहे, त्याच्यामुळे मिस होईल हा. बट खूप जास्त भारी असतो इथे शो असं दीदी बोलली मला, कारण ती ऑलरेडी आली होती, मी फर्स्ट टाइम आले. बॅग ठेवायच्या आहेत ना त्याच्यामुळे थोडं लेट होते. ऑलरेडी 7 वाजले, ऑलरेडी खूप लेट झालं आम्हाला स्नो पार्कला जायला. बट ठीक आहे आता. माझी पण बॅग ठेवायची आहे. फायनली स्नो पार्क मध्ये चाललोय. दीदी तुला शूट केलं. लो टेम्परेचर इकडे इकडे माझे फ्लॅश हाय गाईज, हाय, लेट्स गो. आतमध्ये जायचं, थंडी आहे. सर्व रेडी आहेत एन्जॉय करायला. वाव, हे बघ मी दाखवते तुम्हाला. मला थंडी लागते कारण मला लगेच थंडी लागते. आणि त्यांनी आता गाईड केला आम्हाला की जर थंडी खूप जास्त आहे, सहन नाही झाली तर तिकडून एक्झिट होऊ शकतो असं वगैरे. बट आलं तर एन्जॉय करू पूर्ण. बघूयात आता काय. मला ग्लव्स पाहिजेत, मी ग्लव्स नाही आणले आणि आता मी ग्लव्स आणायला चालले. कुठून खोलते पण हे खोलते कुठून? खूप जास्त थंड आहे. रियल बर्फ आहे. माझ्या सबस्क्रायबर्स साठी सबस्क्रायबर्स साठी
फोटो फोटोशूट फोटोशूट फोटोशूट. स्नो पडतो इकडे. इथे आतमध्ये जायला खूप गर्दी आहे शाळेत. बघू द्या जाते मी आतमध्ये. गाईज इकडे आता डीजे पार्टी चालू झाली. Ratoncito le gusta danza cuando estudio en la escuela. Pajarita se cubre botín cuando visita a su abuela. Si necesita una amiga, debe hablar con ratoncito. Si quieres ser mi amante, debe ser alta y delgadita. Lunes, martes, ratones, pez. Miércoles, jueves, todos. Lunes, martes, ratones, pez. Miércoles, jueves. एक्झिट आहे. खूप एन्जॉय केली आणि आता बाहेर चालले. वाव. ओ माय गॉड, बाहेर आलो. खूप बरं वाटते. ब्लर दिसते कारण खूप मारले कॅमेऱ्यावर आणि आता मी ब्लर दिसते. हे बघा, झालं. वॉटर पार्कला गेलो, स्नो वर्ल्डला गेलो, खूप एन्जॉय केला. आता घरी जायचं आहे. सगळे आता फोटोज काढतायत कारण खूप छान वाटते. आणि मी तुम्हाला अजून एक दाखवते. आता हे आपल्या बॅग सर्व तिथेच आहेत. हे बी इथे बॅग. इकडे पार्टी दाखवते मी तुम्हाला. शो असतो आणि आता इकडे बघा, हे बघा किती भारी. घे जा.
कुठं आहे बघ. ते ना इकडे गेम आहे, पण गेम खेळलो जर जिंकलो तर ते क्यूट टेडी भेटतील आपल्याला. बट आम्ही मगाशी 2दा ट्राय केलं बट काही नाही मिळालं. गेम चांगला खेळलो नाही ना म्हणून. आम्ही तरी पण थोडं लेट आलो होतो. तुम्ही जर म्हणजे तुमचा प्लॅन झाला ना तर मेक शुअर करा की तुम्ही थोडा 10पर्यंत इथे पोहोचा, म्हणजे अजून जास्त थोडा टाईम मिळेल राईड्स करण्यासाठी वगैरे. बाकी आम्ही एक्सप्रेसचं तिकीट घेतलं होतं, त्याच्यामुळे एंट्रीसाठी थांबायला वगैरे नाही लागलं लाईनला. पटापट होऊन गेला आणि छान झाला, मस्त. मला जेवढं ब्लॉगमध्ये दाखवता येईल तेवढं ॲक्च्युली अजून मला म्हणजे असं प्रॉपर ब्लॉगचा तरी पण नाही जमत करायला, कारण की फर्स्ट हा माझा ब्लॉग असेल की मी कॅमेऱ्याच्या फ्रंटमध्ये बोलते डायरेक्ट. तर म्हणजे करते, मी ट्राय करते, शिकते. एक्झिट आहे आता, घरी चाललो आहे. हा माझं तर हे घ्यायचं आहे ट्रायपॉड पासून. आता माझा ट्रायपॉड वगैरे घेतला जो आम्हाला आतमध्ये अलाउड नव्हता केला, त्याच्यामुळे आता आम्ही त्याला लॉकरमध्ये ठेवला होता. सकाळी आम्हाला अलाउड नाही केला ट्रायपॉड आतमध्ये न्यायला, त्याच्यामुळे आता घेतला मी. बाय बाय मॅजिका. गाईस तर आता ना लेट झाला आहे आणि भूकसुद्धा लागली आहे आणि घरी पोचायलासुद्धा अजून थोडा वेळ जाईल, त्याच्यामुळे इथेच बाजूला आम्ही मिसल पाव खातोय आता आणि त्याच्यानंतर मग बॅक टू होम. परत दादा आलाय पिक करायला. गाईस हे बघा आता रात्रीचे 9 वाजलेत. आम्ही परत चाललोय घरी आणि इकडे सासगावची जत्रा भरले आणि पाऊससुद्धा पडतोय. तर आता आम्ही घरी जाणार आहोत, तर बघूयात आपल्या ब्लॉगचा शेवट कसा होतोय. गाईस तर आता दादाने आम्हाला बस स्टॉपपर्यंत ड्रॉप केलं आणि आता इथून आम्ही बसने पनवेलला जाणार आहोत. सकाळी पनवेलवरून आम्ही इकोने आलो होतो, तर आता बसने पनवेलपर्यंत आणि नंतर तिथून पनवेलवरून ट्रेनने बेलापूरला जाणार आहोत. तर बघ गाईस आता आम्ही ना बेलापूरला पोहोचलो आहे. गाईस तर सकाळी आम्ही बेलापूरला आमची स्कूटी ठेवली होती. सो आता बेलापूरवरून आम्ही घरी चाललो आहे. लाजते सगळी ब्लॉगमध्ये बोलायला, सगळ्यांच्या आधी मीच लाजते खूप जास्त. कारण अजून एवढा कॉन्फिडन्स आणि सवय नाही झाली की कॅमेऱ्यासमोर बोलणं, ब्लॉगिंग करणं. तर आता परत शूट करूया आपण. हे गाईज, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.